सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात। काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता। महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे। स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा। 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस। संपर्क 07262 24 33 34, पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा। चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण। बैलगाडीचे स्वार्थ करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना आणले पहिल्या दिवशी शाळेत। पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसवून त्यांचं स्वागत व स्वार्थ करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शाळेत आणलं। शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। 2 महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर विदर्भातील शाळेची घंटा आज वाजली। शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मादनी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली। विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। शाळेत झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अद्ययावत स्कूल बॅग आणि शालेय गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आले। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या जवळपास 17,000 विद्यार्थ्यांना या अद्ययावत स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे। त्याचा शुभारंभ आज जिल्हा परिषद शाळेच्या मादनी शाळेतून करण्यात आला। शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या दर्जाचे शैक्षणिक साहित्य मिळावे या हेतूने ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले आहे। पीछे जाओ तुम। हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल गाथा जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की। यानंतर राज्यगीत होईल। भारत माता की। विश्राम। खासदार महोदयांच्या हस्ते या ठिकाणी दप्तर, बूट, सॉक्स, गणवेश देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे। तद्वतच जे विद्यार्थी गणवेश वाटपाचे राहिले असतील त्यांना लगेच या ठिकाणी सर्वांना गणवेशाचा वापर या मुलांना शैक्षणिक प्रवासाची सुरुवात शिक्षणाचा प्रकाश देऊया। आले बघा उद्याचे आमचे आधारस्तंभ आणि तो कागद आपण
पालकांसाठी खरं म्हणजे वर्ग 1ली ते 4थी पर्यंत मादनी या गावातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्येच माझं शिक्षण झालं आणि गेल्या अनेक दिवसापासून मी या शाळेमध्ये आलो नव्हतो. जवळपास 2-3 वर्षापासून काही माझं येणं झालं नाही. पण आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा उपमुख्यमंत्री असतील आणि विशेष करून आपले शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी हा उपक्रम केला की सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी जाऊन या मुलांचं स्वागत करावं आणि म्हणून ते स्वागत करण्यासाठी ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचं स्वागत करावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि आज तो योग आला. आज मादनी गावच्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत केलं. त्यासोबत CSR मधून HPCL कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील 17,000 विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अशा डेस्क कम स्कूल बॅग आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतल्या. आज जिल्ह्यामध्ये वाटप केलं, मादनीमध्ये त्याचं वाटप झालं आणि राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा त्यांना शाळेचा संपूर्ण ड्रेस आणि शाळेची सगळी पुस्तकंसुद्धा लागणारे बुकसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि आज मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद या ठिकाणी पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आमच्याही जुन्या शाळेतल्या आठवणी या ठिकाणी आठवण जे त्या उचंबळून आल्या. या शाळेमध्ये आपण शिकलो, पहिल्या वर्गात जाताना आपण कसे होतो, 4थ्या वर्गापर्यंत आपण इथे काय करत होतो, या सगळ्या गोष्टीच्या आठवणी या ठिकाणी जागृत झाल्यात. आणि आज खऱ्या अर्थानं मला सुद्धा समाधान वाटलं की आज मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं. किती वाटप होणार आहे जिल्ह्यामधले आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढ्याही जिल्हा परिषदच्या अंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक शाळा आहेत 1 ते 4 या सगळ्या विद्यार्थ्यांना या स्कूल बॅगचं अद्ययावत असणाऱ्या स्कूल बॅगचं वाटप त्या ठिकाणी होणार. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना टक्का वाढावा म्हणून काय प्रयत्न केले जात आहेत? या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. शिक्षकांनी चांगलं संस्कारक्षम शिक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. पालकांना सुद्धा मोटिवेट केलं पाहिजे. शाळाबाह्य कुठलाही विद्यार्थी राहता कामा नये. सर्व 14 वर्षाच्या आतील मुलं हे शाळेमध्ये आलेच पाहिजेत. या बाबतीमध्ये सगळं काम या ठिकाणी केलं जातं. आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारचंही ते धोरण आहे. आणि म्हणून आज तुम्ही पाहिलं असेल की मादनीच्या प्राथमिक शाळेमध्ये एक 3ऱ्या वर्गापर्यंत कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला विद्यार्थी आज त्यानं 4थ्या वर्गामध्ये या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. म्हणजे जिल्हा परिषद शाळांची लोकप्रियता वाढत आहे. विद्यार्थ्यांचा पालकांचा सुद्धा कल आज आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेकडे वाढत आहे. पुढच्या काळामध्ये पुन्हा पहिले सुगीचे दिवस या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकवलं जावं अशी मागणी सातत्याने होते या जिल्हा परिषद शाळेमध्ये. त्याबद्दल काही विचार होतोय? हे बघा, आता काही लोक ह्या गोष्टीमध्ये राजकारण करतायत. पण जर आपल्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी उच्च शिक्षित करायचं असेल आणि हा विद्यार्थी काही भविष्यामध्ये गावापुरता तालुक्यापुरता मर्यादित नसतो, त्याला देशात कुठेही जावं लागतं. आणि म्हणून त्याला ज्या काही भाषा आवडतील त्या भाषासुद्धा शिकवल्या गेल्या पाहिजेत. त्याला ज्या ठिकाणी ज्या भाषेमध्ये शिक्षण घेण्याची आवड असेल त्या भाषेमध्ये त्याला शिक्षण दिलं पाहिजे. आमची मराठी मातृभाषा आहे, मराठी तर त्या ठिकाणी त्याला आलीच पाहिजे. पण इतरही भाषा जर त्यांची आवड असेल आणि शिकण्याची त्यांची इच्छा असेल तर शिकवल्या गेल्या. हिंदी सक्तीविरोधात आज मनसेचं राज्यभरात आंदोलन सुरू आहे. ते हिंदीच्या सक्तीविरोधात आहे. हे बघा, हिंदीची सक्ती केलेली नाही आहे. वारंवार स्पष्टीकरण आपले शिक्षण मंत्री असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी ते दिलेलं आहे. पण आता या निवडणुकीमध्ये त्यांचं राजकारण काही लोक करतायत. हिंदी हा एक विषय आहे आणि तो आता काही नवीन नाही आहे. याच्या अगोदर सुद्धा हिंदी हा विषय कंपल्सरी आमच्या वेळेस, आम्ही लहान होतो त्यावेळेस सुद्धा हिंदी विषय आम्हाला होता. अगदी 10वीपर्यंत हिंदीचा विषय त्या ठिकाणी कंपल्सरी होता. म्हणजे ऑप्शनलमध्ये त्या ठिकाणी असायचा त्या ठिकाणी. आणि हिंदीसुद्धा आली पाहिजे, कारण की आज देशभरामध्ये जर सगळ्यात जास्त चालणारी भाषा असेल तर ती हिंदी आहे. मराठी आपली मातृभाषा आहे, तिच्यावर प्रेम केलं पाहिजे, ती शिकली पाहिजे, ती आपल्या सगळ्यांना आली पाहिजे. पण त्यासोबत जर आपल्याला देशामध्ये आणि जगामध्ये जर वावरायचं असेल
तर देशाच्या जगाच्या भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. ठीक आहे, थँक्यू. हो, दादा भुसे येणार या अगोदरच काही विद्यार्थ्यांकडून साफसफाई करण्यात आली, त्यांच्याकडून बिस्लरीची बॉटल वाटप करण्यात आले. काय कारवाई करणार या शिक्षक? हे बघा, ही बातमी टीव्हीवर आल्याचं मला कळलं, मी स्वतः पाहिली नाही. पण आज विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस आहे. विद्यार्थ्याकडून अशी स्वच्छतेची वगैरे कामं करून घ्यायला नकोत. पण जर असं काही त्या ठिकाणी घटना पुढे झाली असेल तर निश्चित शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिले जातात.